आता बातमी 36 जिल्ह्यांची। गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये पावसाळी वातावरण आहे, त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी वारा, पाऊस, गारपीट बघायला मिळते। सध्या पश्चिमी बदलाचा प्रभाव पूर्वेकडे सरकल्याने राज्यात पावसाळी हवामानाचा प्रभाव कमी व्हायला लागलेला आहे। पुढील 2 ते 3 दिवस कमाल तापमान सरासरी इतकं राहण्याची शक्यता आहे। उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा वेगाने खालावत चाललेला असूनही 7ही धरणांमध्ये मिळून 37.70% म्हणजे साधारणपणे 38% आसपास पाणीसाठा शिल्लक आहे। पुढचे 2 ते 2.5 महिने तो पुरवावा लागणार आहे। वातावरणातील उष्मा वाढू लागलेला आहे। पाणीसाठा जुलै अखेरपर्यंत पुरेल असं नियोजन मुंबई महापालिका प्रशासनाला करावं लागतं। मुंबईत माहीमनंतर वरळी सीफेस शाळा धोक्यात आल्याचं दिसून येत आहे। वरळी सीफेस इथली महापालिका शाळा याची इमारत धोकादायक झालेली आहे। विद्यार्थ्यांचं तातडीनं स्थलांतर करण्यात आलेलं आहे। शाळेची धोकादायक स्थिती आणि अचानक स्थलांतराच्या निर्णयामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। माहीमप्रमाणेच दुर्लक्ष झालं का याची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरतेय। मुंबईमध्ये पश्चिम रेल्वेने करी रोड परिसरामध्ये नवीन कोचिंग डेपो उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे। या प्रकल्पांतर्गत 2 नवीन पिट लाईन्स आणि 7 स्टेबलिंग लाईन्स उभारल्या जाणार आहेत। संपूर्ण प्रकल्पाकरता अंदाजे 98 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। पिट लाईन्सच्या बांधकामाला 31 मार्चला मंजुरी मिळालेली असून 15 महिन्यांमध्ये पूर्ण होण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे। तर स्टेबलिंग लाईन्सची मंजुरी अंतिम टप्प्यामध्ये आहे। विरार स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 3A आणि 4A याची रुंदी 4 मीटरनं वाढवण्यात आलेली आहे। त्यामुळे इथं 15 डब्यांच्या लोकल गाड्या थांबवणं शक्य होणार आहे। मुंबई रेल्वे विकास महामंडळानं हे काम अवघ्या 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये पूर्ण केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। वाहतूक कोंडी लोकलच्या गर्दीनं हैराण झालेल्या पूर्व उपनगरीयवासियांचा मीरा भाईंदर वासियांचा प्रवास सुखकर करण्याकरता मेट्रोसारखी सेवा मागील 3 ते 4 महिन्यांपासून सज्ज आहे। राज्य सरकारकडून 2 नव्या मेट्रो मार्गिकांमधील पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाकरता तारखांवर तारखा दिल्या जात आहेत। 4 एप्रिलला होणारं लोकार्पण 6 एप्रिलला गेलं आणि आता पुन्हा एक दिवस पुढे ढकलण्यात आलंय। उद्या लोकार्पण करण्यात येणार आहे। मुंबईत उपनगरीय लोकल गाड्यांमधील प्रचंड गर्दीचं वास्तव पाहता लोकलच्या दारात उभं राहण्याला निष्काळजीपणा म्हणता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयानं दिला। धावत्या लोकलमधून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू हा दुर्दैवी घटना आहे असं त्या कोर्टानं नमूद केलं। त्यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला दिले गेलेले आहेत। आखाती देशातील युद्धाचा परिणाम हा गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर होताना दिसतोय। मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस नसल्यानं काही बेकऱ्या बंद पडलेल्या तर काही बंद होण्याच्या मार्गावर, त्यामुळे व्यावसायिकांचं नुकसान होत आहे। जर लवकरात लवकर तोडगा काढला नाही तर आंदोलनाचा इशारा मुंबईतील बेकर्स असोसिएशननं दिलेला आहे। देवनार कचरा भूमीवरील अनेक वर्षांपासूनचे कचऱ्याचे डोंगर साफ करण्याच्या मुंबई महापालिकेच्या प्रकल्पाला अखेर महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणानं मंजुरी दिलेली आहे। अटी शर्तींवर ही मंजुरी देण्यात आलेली आहे। आता उच्च न्यायालयाची आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घ्यावी लागणार आहे। देवनार कचरा भूमीची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाकरता देण्यात येणार आहे। त्याकरता 185 लाख टन जुना कचरा हटवण्यात येणार आहे। सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या आमिषानं वैजापूर तालुक्यातील शेकडो तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या तरुणांना उत्तराखंडमध्ये नेऊन एका इमारतीमध्ये डांबून ठेवण्यात आलं होतं। या प्रकरणातील काही तरुणांनी कसाबसा आपला जीव वाचवला, घर गाठलं। काल विरगाव पोलीस ठाण्यामध्ये 30 ते 40 तरुणांनी धाव घेतली आणि तक्रार दाखल केलेली आहे। यंदाच्या रब्बी हंगामामध्ये ज्वारीला चांगला दर मिळतो आहे। प्रथमच ज्वारीला प्रति क्विंटल तब्बल 4,500 रुपयांपासून ते 5,300 रुपयांपर्यंत उच्चांकी दर मिळतो आहे। यंदा गहू, मका, बाजरी यासारख्या पिकांच्या तुलनेमध्ये ज्वारीला अधिक भाव मिळतोय। मालदांडी ज्वारीला विशेष मागणी असल्याचं दिसून येत आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम देशातील कांदा निर्यातीवर होतो आहे। आखाती देशांमध्ये होणारी कांद्याची निर्यात सुमारे 45% घटल्याची माहिती समोर आलेली आहे। कांदा निर्यात घटल्याचा थेट परिणाम लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याच्या दरावर दिसून आला। उन्हाळ कांद्याला 1500 रुपये प्रति क्विंटल तर लाल कांद्याला 1417 रुपये दर मिळालेला आहे। रत्नागिरीचा प्रसिद्ध हापूस आंबा यंदा हाच हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेला आहे। उत्पादनामध्ये मोठी घट झाली आहे। बाजारात दर गगनाला भिडलेले आहेत। 1 डझन हापूससाठी तब्बल 1000 ते 1200 रुपये मोजावे लागत आहेत।
नवी मुंबईच्या वाशी इथल्या एपीएमसी फळ बाजारामध्ये आंध्र प्रदेशातून खरबुजांची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झालेली आहे। त्यामुळे बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात खरबूज जरी दाखल झाले असले तरी युद्धस्थितीमुळे निर्यातीवर परिणाम झालाय। युद्धस्थितीमुळे सध्या देशातील निर्यात ठप्प झाली आहे, याचा थेट परिणाम निर्यातीवर होतो आहे। जळगाव तालुक्यातील शिरसोली परिसरामध्ये वाढत्या उन्हाचा आणि तापमानाचा फटका आता थेट नागवेल उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय। दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे नागवेलीची पानं करपली आहेत। एका वेलीवर तब्बल 20 ते 25 पानं सुकून पिवळी पडलेली आहेत। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। 7 एप्रिलपासून नागपुरातील बहुसंख्य भागामध्ये 36 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे। मनपाकडून पाणीपुरवठा व्यवस्थेमध्ये महत्त्वाची दुरुस्ती करण्याकरता शटडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे। दुपारी 1 वाजल्यापासून ते गुरुवारी रात्री 10 वाजेपर्यंत शटडाऊन राहणार आहे। महत्त्वाची बातमी आहे, सुनेत्राताई पवार आज बारामती पोटनिवडणुकीकरता आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। आज दुपारी 12 वाजता 12:30 वाजता त्या उमेदवारी अर्ज दाखल करायला जातील। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह मंत्री छगन भुजबळ, नेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते त्यांच्या सोबत असतील। यासोबतच भाजपकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील सुनेत्राताई पवार जेव्हा 12:30 वाजता अर्ज दाखल करायला जातील तेव्हा त्यांच्या सोबत असतील अशी माहिती मिळते। सुनेत्राताई पवार सकाळी 9 वाजता काटेवाडीतून निघतील, कन्हेरी इथल्या मारुती मंदिरात जातील, दर्शन घेतील। मग त्या तिथून विद्या प्रतिष्ठानला जातील, दिवंगत नेते अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाला त्या अभिवादन करतील, त्यांचं दर्शन घेतील आणि मग त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करणार आहेत। बारामती आणि राहुरी या 2 विधानसभा मतदारसंघांकरता 23 एप्रिलला मतदान, 4 मेला मतमोजणी। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडून। वैभव, 9 वाजता त्या घरून निघणार आहेत असं कळतंय आणि 12:30 वाजता अर्ज दाखल करणार आहेत, काय अपडेट? सुवर्णा, सुनेत्रा पवार या त्यांच्या सहयोग बंगल्यातल्या म्हणजे बारामती शहरातला जो बंगला आहे तिथून बाहेर पडल्यात आणि त्या आता काटेवाडीच्या दिशेने जातील। काटेवाडीला अजित पवार यांच्या मातोश्री ज्या आहेत त्यांचं दर्शन ते घेतील आणि तिथून मग ते पुन्हा त्या कन्हेरी मठाकडे निघणार आहेत। आता त्या बारामतीच्या सहयोग सोसायटीतल्या त्यांच्या बंगल्यातून काटेवाडीच्या दिशेने निघालेले आहेत। दिवसभराचा साधारण अर्ज भरेपर्यंतचा जे शेड्यूल आहे त्याच्यानुसार 9 वाजता त्या पुन्हा काटेवाडीहून निघतील, कन्हेरीच्या मठामध्ये जातील। कन्हेरीच्या मारुतीचं दर्शन घेतल्यानंतर जी पवार कुटुंबाच्या या सगळ्या राजकीय कारकिर्दीची परंपरा राहिलेली आहे, कन्हेरीच्या मारुतीला नारळ फोडून अर्ज भरायला दरवेळेस सगळेच पवार जात असतात। त्यानुसार सुनेत्रा पवारही कन्हेरीच्या मठाचं दर्शन घेऊन, मारुतीचं दर्शन घेऊन मग पुन्हा अजित पवारांच्या स्मृतीस्थळावरती जातील। तिथं जाऊन त्या अजित पवारांच्या स्मृतीस्थळावरती वंदन केल्यानंतर कार्यकर्त्यांचा एक मेळावा जो आहे तो मेळावा संबोधित करतील आणि त्यानंतर साधारणपणे 11:30 ते 11:45च्या दरम्यान त्या बारामतीची प्रशासकीय इमारत जी आहे तिथं अर्ज भरण्यासाठी जातील। या सगळ्या एकूण आज सकाळपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये निवडणूक बिनविरोध होईल असं कालपर्यंत वाटत होतं, मात्र काँग्रेसनं उमेदवार दिल्यानंतर ही निवडणूक जी आहे ती आता बिनविरोध होणार नाही हे जवळपास निश्चित झालंय। काही जणांनी, इतर जणांनी अर्ज भरलेले आहेत, लक्ष्मण हाके असतील किंवा आणखी काही उमेदवार असतील त्यांनी अर्ज भरलेत। प्रयत्न निवडणूक जी आहे ती बिनविरोध करण्यासाठीचा पूर्ण सुरू आहे, मात्र काँग्रेसनं उमेदवार दिल्यामुळं अचानक या सगळ्या निवडणूक बिनविरोध होण्यामध्ये काही अडचणी ज्या आहेत त्या निर्माण झालेल्या आहेत। मात्र आता अजित पवारांच्या जाण्यानंतर सुनेत्रा पवार या त्यांच्या जागेवरती पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरत आहेत। ज्या हे सगळ्या एकूण गेल्या काळामध्ये ज्या पद्धतीनं राजकारणाने अचानक बदल घेतला आणि सुनेत्रा पवार या नक्की वैभव, जसं तुम्ही सांगताय की त्यांच्या नियोजित कार्यक्रम पत्रिकेनुसार त्या बाहेर पडलेल्या आहेत घराच्या, त्याचीच दृश्य आपण बघतोय आणि इथून त्या त्यांच्या नियोजित कार्यक्रमाला जातील आणि मग 12:30 वाजता त्या अर्ज दाखल करतील। पुढे जाऊया, पुढच्या बातम्यांकडे वळूया। बातमी आहे सोलापुरातून। सोलापूरच्या महापौर विनायक कोंड्याल यांनी गणेश नाईक विद्या मंदिर मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला।
विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम बघून शाळेतल्या शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचं कोंड्याल यांनी कौतुक केलं. इराणमधील युद्धाचा फटका नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर बसलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेली नागपूर दोहा नागपूर थेट उड्डाण सेवा अद्याप सुरू झालेली नाही. ही सेवा आता जून 2026 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. अमेरिका, इस्रायल, इराण युद्धाचा फटका आता मुंबईसह राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांनाही बसू लागलेला आहे. प्रकल्पाच्या कामाकरता वापरण्यात येणारे यंत्रसामुग्रीकरता डिझेलचा तुटवडा भासतो आहे. तर दुसरीकडे युद्धाचा परिणाम म्हणून बांधकाम साहित्य म्हणजे सिमेंट, स्टीलच्या दरामध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे प्रकल्पांच्या खर्चामध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पश्चिम रेल्वेनं मुंबई विभागातील 55 मल्टीपर्पज स्टॉलपैकी 46 स्टॉल्ससाठी कंत्राटदाराची नेमणूक केलेली आहे. या स्टॉलचा परवाना शुल्कापोटी वर्षाकाठी 5 कोटी 30 लाख रुपयांचा महसूल मिळणार आहे. यापूर्वी हे सगळे स्टॉल्स करार करून AH व्हीलर कंपनीला दिले गेले होते. त्यापोटी दरवर्षी रेल्वेला केवळ 76 लाख एवढाच महसूल मिळत होता. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे MBA MMS या पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरता परीक्षा होणार आहेत. राज्यातील 36 जिल्ह्यातील 173 परीक्षा केंद्रांवर या परीक्षा होणार आहेत. MBAची ही पहिल्या संधीची परीक्षा 1,32,838 विद्यार्थी देणार आहेत. मुंबईतील मालाड पूर्व भागातील संतोषनगर मार्केटमध्ये 2 गटांमध्ये हाणामारी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हाणामारीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मेट्रोमोनियल वेबसाईटवरून ओळख करून लग्न आणि काही महिलांना स्वस्त घर देण्याचा आमिष दाखवत महिलांची लाखोंची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. यात अनेक ठिकाणच्या महिलांचा समावेश आहे. एकूण 80 ते 90 लाखांची फसवणूक करण्यात आलेली आहे. नागपुरामध्ये एका विवाहितेनं आत्महत्या केलेली आहे. पती पत्नीमध्ये वारंवार वाद व्हायचे. महिला महिन्याभरापूर्वीच माहेरी परतलेली होती. आत्महत्या करण्यापूर्वी पतीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न तिनं केला होता, पण फोन न उचलल्यानं हताश होऊन आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. आत्महत्येपूर्वी भावनिक चिठी लिहित पतीवरील प्रेम तिनं व्यक्त केलं होतं आणि मनातलं दुःख मांडलं होतं. पुण्यातील एका लॉजवर देहविक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुण्यातील झील कॉलेज जवळच्या सुरू असलेल्या धक्कादायक प्रकाराविरोधात कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेच्या पथकानं नरेगाव परिसरातील एका लॉजवर छापा टाकला. 4 महिलांची सुटका केली. 3 पुरुष आरोपींना अटक केली. मुंबई परिसरातील वायू प्रदूषणाकरता कारणीभूत घटकांमध्ये प्रचंड संख्येतील वाहनांचाही समावेश असल्यानं धूर सोडणाऱ्या वाहनांना वेळीच चाप लावणारी कारवाई आवश्यक आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष चाचणी न करताच PUC प्रमाणपत्र देण्याच्या प्रकारामुळे चिंता वाढलेली आहे. PUC केंद्रांचा विशेष मोहिमांद्वारे शोध घ्या असे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. महत्त्वाची बातमी आहे. अहिल्यानगरमधील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीकरता अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही निवडणूक होतीये. भाजपकडून अक्षय कर्डिले आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत. तर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. ते अपक्ष म्हणून अर्ज भरणार की महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आज अर्ज भरण्याची अंतिम मुदत असल्यानं दुपारी 1 वाजेपर्यंत चित्र स्पष्टच होईल. सगळेच पक्ष आपली भूमिका स्पष्ट करतील अशी शक्यता आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठीही भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. अजून एक महत्त्वाची बातमी आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके आणि नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भगीरथ हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. प्रणिता भगीरथ भालके हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी 12 एप्रिलला पंढरपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन भव्य शक्ती प्रदर्शन करत भगीरथ भालके शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. पंढरपूर नगरपालिकेमध्ये भालके यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे 11 नगरसेवक आहेत. भगीरथ भालके यांच्या शिवसेना प्रवेशानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात ताकद नक्कीच वाढणार आहे. सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासह 4 विधानसभा मतदारसंघांमध्ये भालके गटाची ताकद आहे. वेगवान स्वरूपातल्या घडामोडी.
भोंदू अशोक खरातचा नवा कारनामा उघड झाला. खरातनं देवदर्शनाच्या नावाखाली कागदपत्रे घेऊन अनुयायांच्या नावे बँक खाती उघडली. अनुयायांच्या नावे उघडलेल्या बँक खात्यावरून करोडोंचे व्यवहार केल्याची माहिती समोर आलेली आहे. अहिल्यानगरमध्ये भोंदू अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय. समता पतसंस्थेमध्ये भक्तांच्या नावावर 100 बनावट खाती उघडून 60 कोटींपेक्षा जास्त व्यवहार केल्याचा आरोप खरातवर करण्यात आलेला आहे. या प्रकरणी समता पतसंस्थेच्या मॅनेजरवरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भोंदू खरातच्या सगळ्या व्यवहारांची चौकशी सुरू आहे. अशातच महिलांवरील अत्याचार प्रकरणी खरातला कठोर शिक्षा देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर SIT-कडून खरातवर 12 गुन्हे दाखल करण्यात आलेले असून योग्य वेळी या संदर्भातली माहिती देण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर जमिनी व्यवहार, आर्थिक गैरव्यवहार या प्रकरणी ईडी चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अंजली दमानिया यांच्याकडे खरात प्रकरणाचा CDR कुठून आला याचा तपास केला जाणार आहे असं म्हटलेलं आहे. तर सबळ पुरावा असेल तर कारवाई केली जाणार आहे असंही त्यांनी ठणकावलंय. अशोक खरात प्रकरणाबाबत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी प्रसिद्ध केलेल्या CDRवरून दावे प्रतिदावे सुरू आहेत. सुषमा अंधारेंनी अंजली दमानियांना सवाल केला, जोरदार टीका केली. अंधारेंच्या प्रत्येक प्रश्नावर अंजली दमानियांनी खरमरीत उत्तर दिलेलं आहे. भोंदू खरात नंतर आता मुंबईतील बाबा जान या भोंदूचा कारनामा उघड झालाय. काळी जादू उतरवण्याच्या नावाखाली महिलेवर अत्याचार झाल्याची बाब समोर आलेली आहे. भूत प्रेत उतरवतो असं सांगून महिलेवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीनंतर सांताक्रूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यामध्ये मराठा आणि धनगर समाजाच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. अंजनगाव इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून निर्माण झालेला तणाव, गैरसमज दूर करण्याकरता ही बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीमध्ये सामाजिक सलोखा राखण्यावर भर देण्यात आला. तसंच वाद मिटवून गुण्या गोविंदानं राहण्याचा निर्णय घेण्यात आला. नांदेडमधील गँगवॉर प्रकरणामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे. दोन्ही गँगमधील 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सदा गँगचे 4, साईलाला गँगचे 2 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. सगळ्यांना 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली गेली आहे. तर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. दिव्याज फाउंडेशनकडून महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी अस्मिता प्रोजेक्टचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पुण्यामध्ये अमृता फडणवीस यांच्या हस्ते प्रोजेक्टचं उद्घाटन झालं. या प्रोजेक्टच्या माध्यमातून महिला पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिलं जाणार आहे. मुंबईच्या पाणी पुरवठ्यासाठी महत्त्वाच्या गारगाई प्रकल्पाला मंजुरी मिळालेली आहे. बाधित गावकऱ्यांकरता मोठ्या प्रमाणावर भरपाई आणि पुनर्वसन योजना जाहीर करण्यात आलेली आहे. गारगाई प्रकल्पाकरता बाधितांना 5 पट मोबदला देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईतील भुयारी मेट्रोच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या मेट्रोला पुरवण्यात आलेली सुरक्षा तोकडी असल्याचं समोर आलंय. प्रत्येक स्थानकात खाली उतरवण्यासाठी असलेल्या प्रवेशद्वारावर कोणतीच सुरक्षा नाहीये. प्रवेशद्वारापासून तपासणी केंद्रापर्यंत सुमारे 100 ते 200 मीटर अंतरावर एकही सुरक्षा रक्षक तैनात नाही. देशभरातील मोजक्याच राज्यांपैकी महाराष्ट्र हे एक असं राज्य आहे जिथे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालयातील प्रवाशांच्या संख्येत अवघ्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये तिपटीहून अधिक वाढ करण्यात आलेली आहे. केरळ आणि कर्नाटकामध्ये मात्र प्रवाशांच्या संख्येत घट झालेली आहे. सफाई खात्यातील कचरा संकलन आणि परिवहन कामाकरता प्रस्तावित सुमारे 4500 कोटींच्या टेंडरला विरोध करण्यात आलाय. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची महापौरांकडे पत्राद्वारे टेंडर रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. सध्या हेच काम 15,000 कामगारांकडून वर्षाला अंदाजे 100 कोटींमध्ये होत आहे. नव्या आर्थिक वर्षामध्ये देशातील महागाईमध्ये दुप्पट वाढ होण्याची भीती रेटिंग संस्था मूडीजनं व्यक्त केलेली आहे. आर्थिक विकास दर घटेल असा अंदाज मूडीजनं वर्तवलेला आहे. मूडीजनं भारताचा GDP वाढीचा अंदाज 6.8% वरून घटवून 6% केलेला आहे. हा अहवाल सामान्यांच्या पोटात गोळा आणणारा आहे. एक महत्त्वाची बातमी. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा वेगानं कमी होत चाललेला आहे. 7ही धरणांमध्ये मिळून 37.70% म्हणजे साधारणपणे 38% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. पुढचे 2 ते 2.5 महिने हा पाणीसाठा पुरवावा लागणार आहे. वातावरणातील उष्मा वाढू लागल्यामुळे हा पाणीसाठा जुलै अखेरपर्यंत पुरेल असं नियोजन मुंबई महापालिका प्रशासन करणार आहे. 7 धरणांमधून दररोज 4000 दशलक्ष लिटर पाणी मुंबईकरांना दिलं जातं. 7ही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता आहे 14,47,000 दशलक्ष लिटर इतकी. त्या तुलनेमध्ये सध्या 7 धरणांमध्ये मिळून 5,45,680 दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा गेल्या वर्षीपेक्षा जास्त असला तरी मुंबईत अनेक ठिकाणी आत्तापासूनच पाण्याचा दाब कमी आहे.
त्यामुळे मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाणी टंचाई भेडसावते आहे। उन्हाचा तापही वाढू लागलाय, त्यामुळे पाण्याचं बाष्पीभवनही वेगानं होत आहे। पाणीसाठा येत्या काही दिवसात आणखी कमी होईल असा अंदाज त्यामुळे व्यक्त केला जातोय।